पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 84 सिद्धनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्ति कथासार अध्याय 24। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत। हे भगवंता, तू निरंजन आहेस, अलक्ष निर्गुण निराकार, पूर्ण ब्रह्म आहेस। मायेचं हरण करणारा, चक्र चालवणारा, आदिपुरुष असा भगवंत तू आहेस। गुणातीत सर्वत्र भरलेला लक्ष्मीचा पती हे भगवंता, तुझा जय जयकार असो। पाठीमागच्या अध्यायामध्ये रसाळ अशी कथा मच्छिंद्रनाथासाठी उत्सव गोरक्षनाथांनी केला। एका सोन्याच्या विटेसाठी अख्खा डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा करून टाकला। आता इथून पुढं भर्तरीनाथाचं जे आख्यान आहे ते आख्यान वदवण्यासाठी हे पंढरीश परमात्मा, हे लक्ष्मीपती भगवंता, माझ्या बुद्धीला प्रेरणा दे, असं विनंती ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत। तरी श्रोते हो, कथन ऐका। पूर्वी सूर्य गमन करत असताना वाऱ्याच्या वेगानं जो रथ आहे तो रथ मावळतीला चाललेला होता। त्याच वेळेला उर्वशी ही विमानामधून भूलोकाकडे येत होती आणि ती सर्व स्त्रियांची मुख्य अशी अतिशय सुंदर अशी ती उर्वशी पाहिली गेलेली आहे। आणि त्याच वेळेला त्या मित्रावरुणीच्या देहामध्ये पंचबाणांनी प्रवेश केलेला आहे आणि मग इंद्रियांचं असणारं स्थान त्याला वेधलं गेलेलं आहे आणि तिथंच रेत पडलं गेलं। ते इंद्रिय रेत स्थान सोडून विभक्त झालेलं आहे। विभक्त होताच पतन झालं आणि आकाशावरून खाली आलं। आकाशातून पतन झाल्यानंतर ते वाऱ्यानं विभक्त झालेलं आहे, त्याचे 2 भाग झाले आणि ते जमिनीवरती येऊन आदळलं। एक भाग लोमश आश्रमामध्ये जाऊन थेट पडला गेलेला आहे आणि दुसरा अगस्त्य ऋषींची जी प्रतिमा आहे, अगस्त्य ऋषींचा अवतार, तिथं तो त्या वाघाच्या पावलामध्ये पडलेला आहे। याच्यानंतर पहिला जो भाग कौलिक ऋषीच्या आश्रमामध्ये पडला तो लागवेगे तिथं आला आणि त्याची काय कथा झाली ती ऐका, म्हणून ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत। कौलिक ऋषींनी भिक्षेचं पात्र घेतलेलं आहे आणि भिक्षेचा उद्देश मनामध्ये धरून आपण भिक्षा मागायला या आपल्या पर्णकुटीच्या झोपडीच्या बाहेर निघावं असा विचार केलेला आहे आणि या गावामध्ये जाऊन भिक्षा मागून यावं असा विचार कौलिक ऋषींनी केला। कौलिक ऋषी बाहेर आलेले आहेत। भर्तरी भिक्षेचं पात्र अंगणामध्ये जमिनीवरती ठेवलेलं आहे आणि आपल्या झोपडीचा दरवाजा बंद करू लागलेले आहेत। त्याच वेळेला ती अंगणामध्ये ठेवलेली भर्तरी, त्या भर्तरीमध्ये आकाशामधून ते रेत येऊन अकस्मात मध्ये पडलेलं आहे। इकडं कौलिक ऋषींनी त्या आपल्या पर्णकुटीला झोपडीला दार लावलेला आहे, कुलूप लावलेला आहे आणि येऊन भर्तरीकडे पाहिलं तर त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांना रेत पाहायला मिळालं। भर्तरीमध्ये रेत पडलेला आहे। अंतःकरणामध्ये ते विचार करू लागलेले आहेत
आणि मग अंतर्ज्ञानानं पाहिल्यानंतर त्यांना असं कळालं की मित्रावरुणीचं ही रेत भर्तरीमध्ये पडलेलं आहे. याच्यामध्ये ध्रुमीनारायण अवतार घेतील. या कलियुगाला 300 आणि 1000 दिवस झालेले आहेत. म्हणून हे कलियुग चालू झाल्याच्या नंतर या ध्रुमीनारायणाच्या अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. आणि एवढी कलियुगाची दिवस गेल्यानंतर ध्रुमीनारायण हे भर्तरी या नावानं जन्म घेतील. म्हणून या भर्तरीमध्ये आपण याचं रक्षण करावं, तशीच ठेवून द्यावी. आणि मग ती रेत व्यक्त झालेली भर्तरी तिला त्या आश्रमामध्येच ती ठेवली गेलेली आहे. त्याला पुष्कळ दिवस लुटून गेलेले आहेत. पुढं या घोर अशा कलियुगाची सुरुवात झाली. आणि मग कौलिक ऋषी गुप्तपणानं बाहेर फिरायला गेलेले आहेत, देशामध्ये गेलेले आहेत. भर्तरी ही मंदराचळ पर्वताच्या जवळ नेऊन गुहेच्या द्वारामध्ये ठेवलेली आहे. गुहेच्या द्वारामध्ये पात्र ठेवून ते ऋषी जे आहेत ते पवित्रपणानं अदृश्यपणानं देशांतरामध्ये फिरू लागलेले आहेत. त्याच वेळेला कलियुगाला 3000 वर्ष पूर्ण झाली. 103 वर्षे वरती झालेली आहेत. द्वारकाधीशाचा अंश जो आहे तोच त्या भर्तरीमध्ये ध्रुमीनारायण यांनी संचार केलेला आहे. ते रेत जीव व्यक्त झालं आणि जीव व्यक्त झाल्याबरोबर त्याच भिक्षापात्रामध्ये त्या भर्तरीमध्ये तो जीव वाढू लागलेला आहे. वाढू लागला. अतिशय सुंदर असा बाळ तिथं पुतळा विशेष असा वाढू लागलेला आहे. पूर्ण 9 मास भरलेले आहेत. आणि त्याच वेळेला तो शुद्ध असा पुतळा तिथं तयार झाला. त्याच वेळेला तिथं मधमाशांनी त्या पात्रामध्ये घरटं केलं आणि त्या मधमाशांनी तिथं जाळं तयार केलं. त्या योगी करून त्या बाळाची वाढी होऊ लागली. आणि वाढ होत असताना त्या बाळाला त्या मधमाशांच्यामुळं जो मध आहे त्या मधाची जाळीचं आवरण आहे, वेष्टन आहे, सांभाळ आहे. 9 मास लोटले गेलेले आहेत आणि प्रकट होण्याचा काळ जवळ आलेला आहे. तो स्थूळ असा देह निर्माण झालेला आहे. आणि त्याच वेळेला ते भर्तरी पात्र भिक्षापात्र बनलेलं आहे. पुष्कळ दिवसाचं ते पात्र होतं. ते कुजट झालेलं होतं. आणि त्याच्यामुळेच मध्येच पावसाळ्यामध्ये कड्यावरून एक दगड गडगड गडगड करत त्या ठिकाणी आला. आणि त्या पात्राला लागल्याबरोबर ते अगोदरच कुजलेलं पात्र भंगलं गेलेलं आहे, फुटलेलं आहे. आणि पात्र भंगल्याबरोबर भर्तरी हा बाळ त्याच्यातून बाहेर आलेला आहे. तेजस्वी असं ते बाळ दिसू लागलेलं आहे. मक्षिकांनी मोहान व्यक्त होऊन त्याही त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. आणि मग त्या निर्मळपणानं बाळ ते विरक्त आहे, ते दिसू स्वतेज अतिशय तेजस्वी असं दिसू लागलेलं आहे. निर्मळपणानं ते बाळ सुशोभित तेजस्वी असं दिसत आहे. आणि जशा पाण्यामध्ये पाणी स्थिरावल्याच्या नंतर गढूळपणा हा निघून जातो, गढूळपणा हा तळाला जातो आणि वरती सुंदर असं स्वच्छ पाणी दिसू लागतं. त्या पद्धतीनं ते जे पात्र आहे ते पात्र भंगल्यानंतर बाळ भर्तरी अतिशय सुंदर आणि सुशोभित झालेला आहे. पण तो जो कडा कोसळलेला होता त्याचा आचाड शब्द झाला. आणि तोच दगड येऊन तिथं भर्तरीला लागल्यामुळे, त्या भिक्षापात्राला लागल्यामुळे मग तिथल्या माश्या ज्या होत्या त्या भयभीत झाल्या आणि तिथून निघून गेल्या. इकडं एकटंच बाळ आणि रडू लागलेला आहे, कोल्हाळ करू लागलेला आहे. तिथं एक हरणी चरण्यासाठी आलेली होती. ती हरणी गरोदर होती. चरत चरत त्या ठिकाणी आली
आणि बाळ रडत असलेलं तिनं पाहिलेलं आहे. निवांत त्या गवतामध्ये पडलेलं आहे. अफाट असं ते गवत आहे आणि त्याच्यामध्ये बाळ आहे. चरत येत असताना हरणी त्या ठिकाणी आली आणि ती हरणी तिथं व्यालेली आहे. तिथं प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर तिनं पाहिलं की पाठीमागं 2 बाळं आहेत. 2 बाळं पाहिली आणि तिला वाटू लागलं. तिनं 2 पिलांना जन्म दिला, पुन्हा एका पिलाला जन्म दिला आणि मग बघू लागली की तिची 2 पिलं आणि भरतरी अशी 3 बाळं दिसू लागलेली आहेत. त्यावेळेला तिला असं वाटू लागलं की ही 3 बाळं माझीच आहेत, असा तिचा भास झाला. आणि मग जीभ लावून त्या 3हीलाही चाटू लागलेली आहेत. आणि मग खरतडपणानं ती त्या पाडसांना चाटू लागलेली आहे. संध्याकाळचा अवसर झालेला आहे आणि मग त्या बाळाच्या मुखामध्ये तिनं स्तन घातलेला आहे आणि ती पाजू लागलेली आहे. त्याच्यानंतर ती जी दुसरी 2 पिलं होती ती उठून पिऊ लागलेली आहेत. मग मात्र त्या हरणीनं काय केलं, त्या पाडसांना थोडंसं बाजूला लोटलेलं आहे. चारही बाजूला 4 पाय ठेवलेले आहेत आणि त्या बाळाच्या मुखामध्ये स्तन घालून त्याला स्तनपान करू लागलेले आहेत. असं काही दिवस लोटून गेल्याच्या नंतर ते या पृथ्वी तलावरती रांगू लागलं आणि मग ती हरणी त्याला स्तनपान करू लागली, त्याचं संगोपन करू लागलेली आहे. अशा पद्धतीनं दररोज येऊन त्या बाळाला ती स्तनपान करू लागलेली आहे. आपल्या तोंडातली जीभ त्याला लावून त्याचं शरीर जे आहे ते स्वच्छ करू लागलेली आहे. पाडस तिथं ठेवून ती ज्या वेळेला हरिण वनामध्ये चरायला जायची त्यावेळेला घडोघडीला परत यायची आणि बाळाला पाजून जाऊ लागलेली आहे. अशा पद्धतीनं संगोपन करत असताना 2 वर्षाचा काळ लोटला आणि मग त्या हरणामध्येच जाऊन झाडांची पानं तो भक्षण करू लागलेला आहे. त्या सर्व प्राण्यामध्ये त्या हरणामध्ये तो वावरू लागलेला आहे. हरणाची भाषा त्याला स्पष्ट कळू लागली आणि त्यांच्यासारखाच आवाज करू लागलेला आहे. हत्ती आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, वाघ आहेत, कोल्हे आहेत, लांडगे आहेत, हरिण आहेत, सिंह आहे, रोही आहे, गेंडा आहे, सांबर आहे, या सगळ्यांची भाषा त्याला समजू लागली. सर्प, किडा, मुंगी, पाळी, पक्षी यांचे जे बोलणं आहे ते त्याला कळू लागलेलं आहे. आणि मग तसंच कोकून तो सगळ्यांना उत्तर देऊ लागलेला आहे. अशा पद्धतीनं वनचर प्राण्यामध्ये प्रत्यक्ष अवतारी त्या वनामध्ये फिरू लागलेले आहेत. जिकडं हरणी जाईल तिकडं जाऊ लागलेले आहेत. अशा पद्धतीनं 5 वर्ष त्या हरणीच्या मागे हिंडू लागलेले आहेत. त्याच वेळेला एके दिवशी हरणी तिथं चरत आली आणि त्याच मार्गानं त्याच वनामध्ये तो बाळही तिच्या पाठीमागं चालू लागलेला आहे. आणि मग त्या मार्गामध्ये आपल्या स्त्रीसहित भाट नावाचा एक पुरुष त्या वाटेनं जात होता. त्या भाटाचं जयसिंग नाव होतं. त्याची बायको रेणुका. दोघांचा एक नियम होता. एका विचारानं ते 2 जण राहत होते, एका विचारानं वागत होते. आणि मग शत्रू मित्र जे आहेत त्यांच्यावरती सारखं प्रेम करणारे, असे सर्वांच्या बाबतीत मोह पाळणारे असे जयसिंग भाट आणि त्याची पत्नी रेणुका 2 जण त्या वनातून जात असताना प्रपंचामध्ये एक विचारानं वागत असताना त्या मार्गावरती आले. आणि त्या मार्गावरती आल्यानंतर त्यांनी पाहिलं की हरणाच्या कळपामध्ये अतिशय तेजस्वी, अतिशय सुंदर असं बाळ सूर्य असावा अशा पद्धतीने लखलखीत दिसू लागलेला आहे. सहज चालत असताना या पृथ्वी तलावरती चंद्रच उतरलेला आहे. स्वतः अग्नीनंच वस्त्र म्हणून त्याच्या अंगावरती तेज सोडलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं तेजस्पुंज
असं ते बाळ जयसिंग भाटाने पाहिलेलं आहे. मनात म्हणू लागले, सूर्यासारखं तेजस्वी बाळ हे कोणाचं असावं? कोणत्या स्त्रीनं अशा अरण्यामध्ये बाळाला सोडून दिलेलं असेल? आणि एवढ्या सुरस चांगल्या बाळाला या वनामध्ये सोडून गेली. तिला आई तरी कसं म्हणावं? इतक्या चांगल्या सुंदर देखण्या बाळाला वनामध्ये सोडणारे आईबाप हे कसे असतील? आणि मग सहज चालत असताना याची आई चुकली असेल असा अपार संशय त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि मग त्या बाळाच्या जवळ जयसिंग भाट आणि त्याची पत्नी रेणुका दोघंजण पोचलेले आहेत. आपण या बाळाला पाहावं तेव्हा मन हे भय व्यक्त झालेलं आहे. आणि मग ते बाळ त्या हरणाच्या मागं पळू लागलेलं आहे, आरंबळू लागलेलं आहे. हे जयसिंग भाटानं पाहिलं, धावत पळत जाऊन त्या बाळाच्या पाठीमागून धरलेलं आहे आणि घट्ट मनगत धरलं, त्या बाळाला उभं केलं. पण ते काही बोलत नव्हतं. बाळ भाषा त्याला काही कळतच नव्हती. माणसाची त्याला भीती होती. आणि जयसिंग भाट म्हणू लागलेलं आहे, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या आई वडिलांना भेटवीन. तुझी आई कोण आहे ती मला सांग. पण ते हरिणाच्याच भाषेमध्ये ब्या 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 करून ओरडू लागलेला आहे. डोळ्यामधून अपार असं पाणी वाहू लागलेलं आहे. आणि हरणीला ब्या 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 करून हाका मारू लागलं. हरणीच्या भाषेमध्येच ओरडू लागलेलं आहे. ते हरणीचं बाळ पाहिलं आणि जयसिंग भाटांना अतिशय दया उत्पन्न झालेली आहे. पण त्या हरणीच्या बाळाचा प्राण कासावीस झालेला आहे. मनुष्याचं भय आहे. आणि म्हणून ती हरणी आपल्या बाळासाठी त्या माणसाच्या जवळ येऊ शकत नाही. हरणी जागच्या जागी राहिलेली आहे, पण जोर जोरात आक्रोश करू लागलेली आहे, ओरडू लागलेली आहे. इकडं मार्ग धरून जयसिंग भाट त्या बाळाला घेऊन जाऊ लागलेले आहेत. म्हणू लागले, बाळा व्यर्थ का रडतो आहेस? तुझे आई वडील कोण आहेत? तुला या अशा कर्कश अरण्यामध्ये सोडून गेले. पण तू काही काळजी करू नको, तुझ्या आणि तुझ्या आईवडिलांची मी भेट घालून देईन. पण ते बाळ त्या हरणीच्या भाषे करून ब्या 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 करून रडू लागलेला आहे, ओरडू लागलेला आहे. तेव्हा भाटाने ओळखलेलं आहे. जयसिंग भाट म्हणू लागलेले आहेत की हे वाचाहीन आहे, मुखस्तंभ आहे, मुक आहे असं वाटू लागलेलं आहे. मग हाताच्या खुणेने त्याला विचारू लागले, पण हाताची खूण सुद्धा त्याला कळत नाही. मग मात्र जयसिंग भाट म्हणू लागलेले आहेत की हे परम अज्ञानी बालक आहे, याला काही सुद्धा कळत नाही. आता काही असो, आपण याला आपल्या वस्तीमध्ये घेऊन जावं आणि याची आई भेटल्यानंतर तिच्या आपण स्वाधीन करू असा विचार मनामध्ये केलेला आहे. त्याला खांद्यावरती उचलून घेतलं. पण ते बाळ हरणीसारखंच आक्रोश करू लागलेला आहे, रडू लागलेला आहे. अट्टहास करून ओरडून हरणीला जवळ बोलू लागलेला आहे. पण ती हरणीची भाषा जयसिंग भाटाला माहीत नाही. आणि त्याच्यामुळं आपला मार्ग धरून त्या बाळाला घेऊन जयसिंग भाट चालू लागलेला आहे. त्या बाळाला घेऊन जात असताना ती जी हरणी आहे अतिशय आक्रोश करू लागलेली आहे, चिंता करू लागलेली आहे. डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं त्या जयसिंग भाटाच्या भोवती पळू लागलेली आहे, हंबरडा मारू लागलेली आहे. बाळाला दृष्टीनं पाहू लागलेली आहे, धावत पाठी मागं येऊ लागलेली आहे, पुन्हा माघारी पळू लागलेली आहे, उभी राहू लागलेली आहे आणि आक्रोश करू लागली. हरणी आरंबळत आहे, हरणी ओरडत आहे. पण तिला मात्र माणसाच्या जवळ जायची भीती वाटू लागलेली आहे. आपलं बाळ माणसानं धरलेलं आहे आणि घेऊन चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ती आरडू लागलेली आहे. मग हे जयसिंग भाटांनी पाहिलं नाही, आपल्या मनामध्ये विचार करू लागलेला आहे की ही हरणी कोणत्या अर्थानं या वनामध्ये हिंडत आहे? हिचं पाडच चुकलेलं असावं.
आणि म्हणून त्या पाडसाचा शोध घेत ही हरणी फिरत असेल असा विचार मनामध्ये केला आणि पुन्हा जयसिंग भाट त्या बाळाला घेऊन मार्गानं पुढं चालू लागले. अशा पद्धतीनं चालत असताना स्वतःच्या घरी आलेले आहेत. स्वतःच्या घरी येऊन वस्ती केलेली आहे आणि मग माणसाची वस्ती जवळ आल्याच्या नंतर त्या हरणीला भीती वाटलेली आहे आणि तिथंच उभा राहून आरडून ती हरणी वनामध्ये निराश होऊन माघारी गेली. पण माघारी जात असताना आपलं बाळ एका माणसानं धरून नेलेलं आहे म्हणून जागोजागी उभा राहू लागलेली आहे. पाठीमागं वळून मोठ्यानं हंबरडा मारून आक्रोश करू लागलेली आहे आणि तशीच निराश होऊन ती हरणी वनामध्ये निघून गेली. इकडं जयसिंग भाटांनी गावामध्ये आल्याच्या नंतर ते बाळ जे आपल्या पत्नीच्या स्वाधीन केलेलं आहे आणि जयसिंग भाट फिरण्यासाठी निघून गेले. सर्व वस्तीमध्ये फिरून आल्यानंतर पुन्हा आपल्या घरी परत आलेले आहेत. अशा पद्धतीनं 3 महिन्याचा काळ लोटून गेला आणि मग ते बाळ आरंबळत होतं, रडत होतं. त्याचं जे भय होतं ते भय हळूहळू कमी झालेलं आहे. माणसाची सवय लागलेली आहे. हरणीचा त्याला विसर पडला आणि म्हणून मग पुन्हा त्या हरणीसारखं जे भोजन होतं, पानं खायचं, गवत खायचं, ते विसरलं गेलेलं आहे आणि त्याला कळू लागलं की माणसाचं अन्न खावं लागतं आणि मग ते अन्न खाऊ लागलेलं आहे. हळूहळू ब आ ई ऊ काका मामा दादा ताई असं बोलू लागलेलं आहे. हळूहळू ते आईला हाका मारू लागलेला आहे. भूक लागली मला जेवायला वाढ म्हणू लागलेला आहे. अशा पद्धतीनं आलोट असं प्रेम ते जयसिंग भाट आणि रेणुका माता त्याच्यावरती करू लागली. तिथून पुढं गाव भाट हे हिंडू लागलेले आहेत आणि हिंडत असताना भागीरथी नदीच्या काठावरती आलेले आहेत. गंगेच्या काठावरती काशी क्षेत्रामध्ये पोचलेले आहेत आणि मग विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून जयसिंग भाट विश्वेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. त्याच्या अगोदर गंगेवरती जाऊन त्यांनी स्नान केलं, बाळालाही स्नान घातलं. विश्वेश्वराचं दर्शन करत असताना लिंगातून उमापती महादेव बोलू लागलेले आहेत, यावे भरतरी यावे भरतरी असा आवाज त्या जयसिंग भाटाच्या कानावरती आलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं नमस्कार करत असताना हा शब्द कुठून आला? तो शब्द सहजपणानं जयसिंग भाटानं ऐकलेला आहे. मग तो मनामध्ये विचार करू लागलेला आहे, हे बाळ नमस्कार करत असताना या शिवलिंगातून मधुर असा यावे भरतरी असा म्हणून शब्द ऐकू येतो आहे. तरी हा कोणी अवतार दक्ष आहे, हा स्वर्गवासी आपल्याला प्रत्यक्ष भेटलेला आहे. आपल्या प्रारब्ध योगामुळं सुलक्षण असं प्रारब्ध योग आहे आणि तेच प्राप्त झालं. दरिद्र्याला धनाचा ठेवा सापडावा आणि तशा पद्धतीनं हे बाळ दैवयोगानं आम्हाला प्राप्त झालं असा विचार करू लागलेला आहे. चिंतातूर माणसाला चिंतामणी भेटावा, अवचट भाग्य करून मार्गानं जात असताना दैवयोगानं धनप्राप्ती व्हावी, धनमांदूस मिळावं. एखादा दुष्ट काळाचे थोर राहटे असलेला पण त्याच वेळेला अन्नाविन प्राण होत आहे, त्याच वेळेला सुरभी गाय यावी आणि तिनं स्वतः दूध द्यावं. मग त्या दुष्ट काळाच्या हाती प्राण अन्नाविन जिथं कष्टी होतोय त्याचं वर्णन काय करावं. तशी माझी अवस्था झाली. निर्दैवाला दैव योग प्राप्त व्हावा तसं हे बाळ मला भेटलं. पुण्य पावन असा आहे, हा अवतारी आहे. याचं पुण्य काय वर्णन करू. ज्याच्यासाठी स्थूळवड दगड तो सुद्धा
हर्षयुक्त झाला आणि त्याच्यातूनच त्या तुळवट दगडातून स्वतः महादेव अवतरित होऊन त्यांनी यावे भर्तरी म्हणून हाक मारली. तरी आता भर्तरी हे नाव याला आपण द्यावं, आपल्या वाचन याला भर्तरी म्हणून हाक मारावी. आणि अशी कल्पना मनामध्ये आलेले पुन्हा आपल्या शिबिरामध्ये परत आलेले, बायकोला जवळ बोलावून घेतलेले, सर्व झालेला जो वृत्तांत आहे तो त्यानं त्याच्या बायकोला रेणुका मातेला सांगितलं आणि म्हणू लागलेला आहे की हा पुत्र अवतार दक्ष अवतारी पुरुष आपल्याला सापडलेला आहे. हा कुणीतरी अवतारी आहे. तू म्हणशील की कशाहून, तर प्रत्यक्ष शिव उमापती महादेव प्रत्यक्ष बोलले की यावे भर्तरी. आणि हा बाळ ज्या वेळेला महादेवाच्या पाया पडू लागला त्याच वेळेला त्या लिंगातून यावे भर्तरी, यावे भर्तरी असा आवाज मी स्वतः माझ्या कानांनी ऐकलेला आहे. आणि म्हणून तुला सांगतो हा अवतारी पुरुष आहे. तरी आता इथून आपण भर्तरी या नावानंच याला हाक मारू. या बाळाचं पालन आणि पोषण चांगल्या पद्धतीनं कर, असं जयसिंग भाट त्याच्या पत्नीला रेणुका देवीला सांगू लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्या रेणुका देवीजवळ बाळाला ठेवून त्या काशी क्षेत्रामध्ये तो जयसिंग भाट भिक्षा मागण्यासाठी गेलेला आहे. त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये महादेवांनी यावे भर्तरी का बरं म्हटलं असेल असा विचार तो करू लागलेला आहे. कशासाठी महादेवांनी हाक मारली असेल आणि भर्तरीत हा जन्म पावला की काय, म्हणून शिव बोलले असतील. भर्तरीचा अवतार हा सघन आहे आणि म्हणून याला भर्तरीच आपण म्हणावं, असं तो विचार करू लागलेला आहे. अशा पद्धतीनं जयसिंग आणि रेणुका दोघांचंही समाधान झालेलं आहे. अतिशय आनंदानं भर्तरी म्हणून त्या बाळाला ती बोलावू लागलेली आहेत. त्या दोघांच्या पोटी संतती नव्हती आणि म्हणून अतिशय प्रेम या भर्तरीनाथांना देऊ लागलेले आहेत. रेणुका माता ही दररोज आपल्या मांडीवरती बसून त्याचं लालन पालन करू लागलेले आहे, चुंबन घेऊ लागलेले आहे. नाना पदार्थ मागितले की लगेच आणून देऊ लागलेले आहे. आसन बसण्यासाठी, नेसण्यासाठी वस्त्र आणि भोजन, अशा पद्धतीनं पुष्कळ लाड आणि प्रेम त्या बाळाचे करू लागले. बाळाकडं पाहिल्यानंतर जयसिंग भाट आणि रेणुका देवी दोघांनाही अतिशय आनंद होऊ लागलेला आहे. भर्तरीनाथ अशा पद्धतीनं 5 वर्षाचे झाले आणि बोबडे बोलू लागलेले आहेत आणि नाचून आपल्या आईच्या कंठाला गळ्याला मिठी घालू लागलेले आहेत. मिठी घातली की रेणुका माता उचलून घेऊ लागलेले, या भर्तरीनाथांचं चुंबन घेऊ लागली. दोघंही गदगदा हसू लागलेले आहेत. हसून एकमेकांना म्हणू लागलेले ते ईश्वर आपल्याला पावला गेलेला आहे. आपल्या उदरी संतती नसताना ईश्वरानं कृपा केली आणि आपल्याला हा बाळ दिलेला आहे. आणि मग त्या बाळाला घेऊन माता पिता दोघे जण जयसिंग भाट आणि रेणुका देवी हे त्याच्या चुकलेल्या आईचा शोध घेऊ लागलेले आहेत. पण शोध घेत असताना ती कुठंच सापडली नाही. म्हणू लागले अचानकपणानं जरी समजा याची आई आली आणि आपल्याला भेटली तरी या बाळाला घेऊन जाईल. मग आपलं कसं होईल ही चिंता त्या दोघांच्या मनामध्ये येऊ लागली. आहा, हे बाळ किती अमौलिक स्वरूपवान आहे, याच्या स्वरूपाला सीमाच नाही. असं हे अतिशय चांगलं गुणवान बाळ
त्याची आई आल्यानंतर आमच्यापासून नेईल अशी चिंता मग मनामध्ये घोटमाळू लागलेली आहे. ते दोघजण नवरा बायको विचार करू लागलेले आहेत की हे आत्ता काशी क्षेत्र सोडून आपण दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊ. मग त्या क्षेत्राचं स्थळ पाहून तिथं आपण राहू आणि आपण भिक्षा मागू. भिक्षा मागण्यासाठी दुसरं क्षेत्र आपण हुडकू असा विचार केला. आणि मग ते भर्तरी बाळ त्याला घेऊन जाऊ लागलेले आहेत. भर्तरी बाळ हे मुलांच्या मेळ्यामध्ये खेळ खेळू लागलेला आहे आणि खेळ खेळत असताना राजचिन्ह दाखवू लागलेला आहे. आपण सर्वांचा राजा होऊ लागलेला आहे आणि मुलंच म्हणजे सगळेजण सरदार केले गेलेले आहेत, सैन्य केलं गेलेलं आहे. काठी हातामध्ये घेतलेली आहे, त्याचा घोडा केलेला आहे आणि त्या घोड्यावरती बसून स्वारी करू लागलेला आहे, फिरू लागलेला आहे, घोड्याला पळवू लागलेला आहे. मंत्री, सेवा करणारे, पायदळ सैन्य, स्वार झुंजार कारकून, नाना वेश मुलांचे दाखवू लागलेला आहे आणि स्वतः मात्र त्या सगळ्यांचा राजा आहे. तरी तो खेळ नव्हे तर होणारं भविष्य आहे. तो भाग्याचा संस्कार आहे. मुलाचं पाय पाळण्यात दिसतात अशी ती परिस्थिती आहे आणि ज्याचं जसं भाग्य आहे तशी चिन्ह उदय पावली जातात. राजचिन्ह खेळत असताना त्याच वेळेला लाकडाची काठीची घोडे करू लागलेले आहेत, हत्ती कळू लागलेला आहे आणि वाऱ्याच्या वेगानं त्या घोड्यांना पळवू लागलेला आहे. मुखानं हो 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 म्हणू लागलेला आहे, त्याची पाठ थापटू लागलेला आहे. अशा पद्धतीनं खेळ खेळू लागलेला आहे. असं खेळ खेळत असताना ते क्षेत्र आहे, त्याच्या भोवती वन आहे आणि मग एकांत वनामध्ये खेळ खेळत असताना जवळ त्यावेळेला कुणीच नव्हतं आणि त्याच वनामध्ये भर्तरी धावत धावत काठी घेतलेली आहे आणि घोडा करून त्या घोड्याला पळवू लागलेल्या आहेत. त्याच वेळेला त्या भर्तरीनाथाच्या पायाला ठेच लागली आणि उलथून भर्तरीनाथ जमिनीवरती पडलेले आहेत आणि जमिनीवरती पडल्यानंतर जीव कासावीस होऊ लागलेला आहे. शुद्ध बुद्ध सगळे हरपलेली आहे, डोळे पांढरे केलेले आहेत आणि त्या असा भाव त्यावेळेला दिसू लागला. या भर्तरीनं डोळे पांढरे केले, हे लेकरांनी पाहिलं आणि सगळी लेकरं पळून गेली. म्हणू लागले, भर्तरी मरण पावलेला आहे, आता भूत होईल आणि आमच्याकडं धावत येईल, मग आपल्या पाठी लागेल आणि आपलं भक्षण करील. असं भय त्या मुलांच्या मनामध्ये भीती वाटू लागली आणि ती सगळी मुलं पळून गेली. मग भागीरथीच्या घाटावरती जाऊन सगळी मुलं विचार करू लागलेली आहेत की आता भर्तरी मोठं भूत झालेलं असेल, गावामध्ये हिंडत असेल. ऐ गाड्याओ, आपण गल्लीमध्ये आता खेळायचं नाही, कारण ते भूता पळत येईल आणि आपलं भक्षण करील. तरी आपल्या आपल्या घरीच आपण खेळ खेळू. याच्यानंतर दुसरं मूल आहे ते बोलू लागलेलं आहे, बरं झालं म्हणले त्या गावाच्या बाहेर वनामध्ये आपण त्याला सोडून दिलं. मनुष्य तिथं कोणी नव्हतं, नाहीतर त्यानं त्या माणसाला सुद्धा खाल्लं असतं. असा त्या घाटावरती बसून ती मुलं विचार करत बसलेली आहेत. इकडं भर्तरीनाथाला अपार मूर्छना आलेली आहे. मूर्छनेमध्ये भर्तरीनाथ पडले. त्याच वेळेला तिथं उलथून पडलेले त्यांचं शरीर सुकलं गेलेलं आहे. जागोजागी पडल्यामुळं हातामध्ये पायामध्ये दगड घुसलेले होते, त्याच्यातून रक्त वाहत होतं. अशी अवस्था मित्रावरुणींनी पाहिली आणि मग पुत्र मोह दाटून आलेला आहे. मित्रावरुणी परम कळवळलेले आहेत आणि मग पृथ्वी तलावरती आलेले आहेत आणि मित्रावरुणींनी अतिशय प्रेमानं लगबगीनं ते बाळ उचललेलं आहे, हृदयाच्या ठिकाणी लावलं आणि मग त्वरा करून
गंगेचं पाणी पाजलं. तो पाणी पाजल्याच्या नंतर हृदयाच्या ठिकाणी आलिंगला गेलेलं आहे. बाळाला सावध केलं आणि कृपादृष्टीनं पाहिलं. मग दुःखलेश सगळा संपला गेलेला आहे. पाषाणाचे घाव बुजून गेले. मग तो बाळ सावध झालेला आहे. मांडीवरती घेतला. अतिशय प्रेमानं मुख कुरवाळलेला आहे आणि वरदानाचा हात डोक्यावरती ठेवला. याच्यानंतर ब्राह्मणाचा वेश धरलेला मित्रावरुणी बर्तणीचा हात धरलेला आहे आणि त्याच्या घराकडं घेऊन आले. त्यावेळेला मार्गानं येत असताना त्या लहान मुलांनी पाहिलं. ती घाबरून गेलेली आहेत आणि म्हणू लागले, भरतरी मोठं भूत झालं, पळा रे पळा म्हणून आरडू लागलेले आहेत. भीतीनं पळू लागलेले आहेत. आपापल्या घरी जाऊन दडून बसू लागली. इकडे मित्रावरुणी या भर्तरीनाथांना घेऊन माता रेणुकेच्या जवळ आलेले आहेत आणि म्हणू लागले, माये सांभाळ लेकराला. मग तिनं त्या मित्रावरुणींच्या पायावरची डोकं ठेवलं. म्हणू लागली, हे ताता, आपण कोणत्या गावी असता? अतिशय प्रेमाळू आहात आणि म्हणून माझ्या बाळाला आपण घेऊन आलात. रेणुका ही प्रेमळ सती होती. दिव्य मूर्ती पाहिलेली आहे. तिनं वस्त्राचं आसन टाकलं आणि मित्रावरुणींना बसवलेलं आहे. मग बाळाला हातामध्ये धरलेलं आहे आणि तुम्ही मोहाच्या योगे करून माझ्या बाळाला इथं आणलं, तरी संशय सोडून तुमचं नाव सांगा असं म्हणू लागली. त्यावेळेला ते मित्रावरुणी म्हणू लागलेले, हे सती ऐक, या बाळाचा मी बाप आहे. याच्या प्रेमामुळं मी तुझ्यापाशी आलेलो आहे. तरी हा बाळ तुझ्यासाठी कायेनं वाचेनं अर्पण केलेला आहे. पण तू आता सगळा संशय टाकून या बाळाचं संगोपन कर, पालन पोषण कर असं बोलणं ऐकलं. तुम्ही बाळाचे बाप कसे? त्यावेळेला अनायाशानं बाळाची सर्व कथा आहे ती सांगितली गेलेली आहे की हे शुभाननी, हे माऊली, मी ब्राह्मणाच्या वेशामध्ये जरी दिसत असलो तरी मी मित्रावरुणी नावाचं दैवत आहे. मग मुळापासूनची सगळी जी कथा आहे भर्तरी पात्रामध्ये व्यक्त झाल्यापासूनची हरणीच्या स्तनापासून याचं संगोपन झालं, ही सगळी कथा जी आहे ती मित्रावरुणींनी त्या रेणुका मातेला सांगितली. तरी हे माते, या बाळाचं तू पालन पोषण कर. अपूर्व असा मोह तू या बाळाच्या ठिकाणी लाव असं सांगितलं गेलेलं आहे. आणि मग असंभव असं हे बाळ तुझ्या दैवाच्या योगी करूनच अपूर्व असं या पृथ्वी तलावरती तुला प्राप्त झालेला आहे. तरी हा आपलाच मुलगा म्हणून कायेनं वाचेनं बुद्धीनं स्वतःचा मुलगा आहे असं म्हणून तू याचं रक्षण कर असं सांगून मित्रावरुणी स्वस्थानाला निघून गेले. इकडं ती रेणुका माता अतिशय आनंदित झालेली आहे. मग आपल्या पतीला जयसिंग भाटाला सर्व वर्तमान सांगितलं. त्यालाही अतिशय आनंद झाला आणि मग या बाळाची आई वडील आल्यानंतर आपल्यापासून हे बाळ घेऊन जातील हे जे भय होतं ते सगळं संपलं गेलं. आणि मग जसं वस्त्राला साबण लावल्याच्या नंतर सगळा मळ निघून जातो तसं मित्रावरुणींनी सांगितल्यानंतर मनातली जी भीती होती ती सगळी संपली गेली. गढूळ पाणी स्थिर झाल्यानंतर जसं स्वच्छ सुंदर दिसतं तसा भीतीचा जो काळीमा होता, जी भीती अंतःकरणामध्ये होती, सगळी निघून गेलेली आहे. आणि मग एखादी मुलगी गरोदर असताना तिचा प्रसूत काळ जवळ आल्यानंतर घरच्या सगळ्यांना तिच्या एक काळजी लागलेली असते, चिंता लागलेली असते. पण ज्या वेळेला ती प्रसूत होते, बाळंतीण होते, त्यावेळेला मात्र घरच्या सगळ्यांची चिंता मिटली जाते. तशी अवस्था जयसिंग भाट आणि रेणुका माता या दोघांची झालेली आहे.
आणि मग परम भय जे होतं ते सगळं निघून गेलं. चिंता सगळी मिटली गेलेली आहे. अचाट अशा वनामध्ये चोराचं भय आहे. पण त्याच वनातून मार्ग मिळाल्यानंतर वन संपून वस्ती लागल्याबरोबर जसं भय संपून जातं, तशा पद्धतीनं मित्रावरुणींनी सांगितलेली सर्व गोष्ट ऐकून दोघंही भयमुक्त झाले आणि आनंदानं चित्त त्यांचं डुलू लागलेलं आहे. दुःख जाऊन सुख आलेलं आहे आणि या शरीराला पोसलं जावं, आनंद उदयाला गेलेला आहे, आनंदाचा उदय झालेला आहे. आणि मग अतिशय प्रेमा करून आशापाशामध्ये ते गुंतले गेलेले आहेत. आणि मग सिंहाचा स्नेह प्रेम, त्या प्रेमाचा खुंट उभारला गेलेला आहे. त्या मुलाच्या भोवतीच फिरू लागलेले आहेत, गारक्या घालू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं दिवसेंदिवस लालन पालन करत असताना त्या काशी क्षेत्रामध्ये पुण्यवस्ती करून 5 वर्ष लोटली गेली. भर्तरीनाथ हे 16 वर्षांचं त्यांचं वय झालेलं आहे. आणि मग 16 वर्षांचं वय झाल्याच्या नंतर जयसिंग भाट आणि रेणुका माता दोघं मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की आता या भर्तरीनाथाचं आपण लग्न लावून देऊ. मग दोघांनी बसून एकांतामध्ये विचार केलेला आहे की आता इथं थांबण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण आपल्या गावाकडं परत जाऊ, स्वदेशामध्ये जाऊ, एखादी चांगली मुलगी बघून लग्नाचा संबंध जुळवून आणू, असा दोघांनी विचार केलेला आहे. आणि काशी क्षेत्र सोडलं आणि मावळ देशामध्ये त्यांचं जो गाव आहे त्या मावळ देशाकडं जाण्यासाठी त्यांनी मार्ग धरलेला आहे. आणि मार्गाने चालत असताना गावोगावी जायचं, आहारापुरती भिक्षा मागायची आणि मग पुढं चालायचं. अशा पद्धतीनं चालत असताना एक वन लागलं. त्या घनघोर वनामध्ये चोर आले आणि त्या चोरांनी जयसिंग भाटावरती शस्त्राचा आघात केला. त्याच वेळेला जयसिंग भाट हा मरण पावलेला आहे. जवळ काही पैसा अडका धन होतं ते सगळं चोरांनी हिरावून नेलं. जयसिंग भाटाचं प्रेत जमिनीवरती पडलं गेलं. ते त्याची पत्नी रेणुका मातेनं पाहिलं, प्रेताला कवळून धरलं आणि अतिशय शोकानं तिनंही तिथंच देह सोडून दिला. मग ते दोघजण स्त्री आणि पुरुष भर्तरीनाथांनी लाकडं जमा केली गेलेले आहेत आणि त्या दोघांच्या प्रेताला अग्नी लावलेला आहे. त्या दोघांचा अंतिम संस्कार केला. भर्तरीनाथ शोकसागरामध्ये बुडालेला आहे. दोघांच्या शरीरांचं दहन करताना शोक जाळ्यामध्ये तो त्याचं प्राण पोळू लागलेले आहेत. आहा तात मापता मला सोडून वनामध्ये कसे गेला, तुम्ही माझे आई वडील मला सोडून परलोकाच्या ठिकाणी गेलेले आहात. आता या जगामध्ये मायेचं असं माझं कोणी उरलं नाही. आहा जननी रेणुका माई मला सोडून कशी गेली. आता आई 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 म्हणून मी कुणाला बोलावू. आहा माता तू परम माईक, तुझं माझ्यावरती किती प्रेम, किती लळा, माझी तहान भूक सगळी जाणत होतीस. आहा जननी, हे आई रात्रीतून 3 वेळा उठून मला पाणी पाजत होतीस, मात्र आज मन निष्ठुर करून या वनामध्ये मला सोडून का गेली, असं हृदयामध्ये दुःख करू लागलेलं आहे. आणि आहा माझं बाळ म्हणून, माझं तान्ह म्हणून माझं चुंबन घेत होतीस, मला पाणी पाजत होतीस आणि दररोज नित्यशा मला भोजन घालत होतीस, जेवू घालत होतीस. अशी तू माय आज निष्ठुर का झाली आणि मला या वनामध्ये सोडून कशी निघून गेली. आहा पिता श्री जयसिंग नामी
मला या वनामध्ये टाकून, या पृथ्वी तलावरती दैन्यवाणी टाकून कोठे विश्रांतीला तुम्ही गेलात? आहात आता बाहेर गेल्यानंतर मला खाऊ आणीत होतात आणि येताना माझ्या मुकुटावरती खोवण्यासाठी मोरपीस घेऊन येत होतात. असा मोह असताना या वनामध्ये मला सोडून हे ताता, हे पिताश्री कसे गेला? असं म्हणून छातीवरती दन दन हाणून घेऊन वक्षस्थळ बडवू लागलेले आहेत, रुदन करू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. चिता पेटवली गेलेली आहे. पेटवलेली चिता ही शांत झाली, पण भर्तरीनाथ मात्र काही तिथून उठायला तयार नाहीत. असं रडू लागलेले आहेत, प्राण सोडू असं म्हणू लागलेले आहेत. त्याच वेळेला काही व्यापारी त्या मार्गावरून जात होते. त्यांच्याजवळ बैलांचा समुदाय होता. बैलांच्या पाठीवरती त्यांनी आपली गाठोडी रचलेली होती. त्यांनी त्या भर्तरीनाथांचं दुःख पाहिलेलं आहे. चित्तामध्ये अतिशय कळवळा उत्पन्न झालेला आहे. मग त्याच्याजवळ सगळेजण आलेले आहेत आणि काय घडलेलं आहे म्हणून विचारू लागले, बोध करू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, हे भटसुता, आता विनाकारण तू शोक करू नको. शोक करून आता काहीही होणार नाही. दुःख करून काय होणार नाही. ब्रह्मदेवाने विरुद्ध अक्षर जर कपाळावरती लिहिलेले असतील तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. आणि तू जर आता विनाकारण शोक करीत बसला तरी सुद्धा तुझे आई आणि वडील परत येतील का? कधीच येणार नाहीत. ईश्वराची करणी आहे. प्रारब्ध फुटकं हे आपलंच म्हणावं आणि दुःख करण्याचं तू सोडून दे. तरी आता धैर्य धर, आपलं हित बघ, संसार आपल्या बुद्धीनं कर आणि या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती कर. असा अपार बोध केला. त्याला तिथून उठवलेला आहे. आणि मग त्या व्यापाऱ्यांनी आपल्याबरोबर मुक्काम करत भर्तरीला घेऊन जाऊ लागले. मग मुक्कामाला राहिल्याच्या नंतर रात्री त्याला जेवण दिलं गेलेलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावाला व्यवसायासाठी जाऊ लागलेले आहेत. अशा पद्धतीनं 5-7 दिवस लोटले गेलेले आहेत. भर्तरीनाथाचा शोक हळूहळू कमी होऊ लागलेला आहे आणि मग दिवस जसे जातील तसं विस्मरण होऊ लागलं. आणि मग सहजपणानं त्या व्यापाऱ्यांच्या मध्ये, त्या व्यावसायिकांच्या मध्ये भर्तरीनाथ वागू लागलेले आहेत. त्यांचं जे कार्य आहे ते कार्य करू लागले. आसन, वस्त्र, भूषण व्यावसायिकाच्या जवळची परिधान केले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं काही दिवस लोटून गेले. याच्यानंतर व्यावसायिक अमुपास धान्य जमा करून उज्जैनी शहर अवंतिकाचा मार्ग धरून जाऊ लागलेले आहेत. आणि मार्गामधून जात असताना अवंतिका नगरीमध्ये येऊन पोचलेले आहेत. त्या अवंतिका नगरीमध्ये पोचल्यानंतरची कथा ही अतिशय सुरस, अतिशय गोड, सुमधुर अमृतासारखी कथा 25व्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून पुढच्या अध्यायाचा जो रस आहे तो रस सेवन करायला कुणीही विसरू नका. त्याची चव घ्या. चव घेतल्यानंतर कळेल की अमृतासारखी गोड कथा आहे आणि ती कथा म्हणजे अमृत आहे. वाढणारा धोंडीचा मुलगा मालू असे ग्रंथकर्ते आहेत. नरहरीच्या कृपेनं ती कथा आपल्याला ऐकायला मिळेल. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत काव्यकेमेवार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्विंशतितमाध्याय गोडा. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी 50